हॅलो, मी प्राजक्ता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं। आमच्या सकाळची सुरुवात मात्र खूप बोगस झाली। पिलूने रात्रभर त्रास दिला, रात्रभर ती झोपली नाही आणि पहिल्यांदाच तिने एवढा त्रास दिला आम्हाला, म्हणजे ती झाल्यापासून 1.5 वर्षानंतर। आज मात्र सकाळी सकाळी चहाचा कार्यक्रम चालू होता, मंडप वगैरे काढणारे आलेले होते। दिदूचा मात्र छान असा डान्स चालू होता। खूप दिवसानंतर सासूबाईच्या हातचा स्वयंपाक खाणार होते। आज त्याने छान काळी मटकी आणि चपात्या बनवल्या होत्या। मागं जाऊन बघितलं तर घरामागं मात्र आईस्क्रीमवाले आलेला होता आणि यांनी सगळ्या मुलींना गोळा करून त्यांना एक एक आईस्क्रीम घेऊन दिली होती। तेव्हा कुठं लहानपणाची आठवण झाली की आपणही लहानपणी अशीच आईस्क्रीम खायचो। सगळं आवरून आम्ही निघालो होतो देवगडला जाण्यासाठी। ननंदबाईला त्यांच्या घरी सोडायचं होतं, त्यांच्या घरापासून देवगड जवळच आहे। म्हटलं चला आपणही दर्शन घेऊन येऊ। खूप दिवस झाले होते गेलो नव्हतो। पहिल्यांदा एकदा गेले होते जेव्हा माझं पोट दुखत होतं, माझ्या पप्पांनी मला नेलं होतं तेव्हा गेले होते। त्यानंतर पिलू झाल्यापासून तर गेलेच नव्हते। म्हटलं चला तिलाही दर्शन घेऊन आणू। राहुरीमध्ये थोडा वेळ थांबलो, याला शनीचं दर्शन घ्यायचं होतं आणि नंदेला माझ्या थोडीशी शॉपिंग करायची होती, म्हणून मग शॉपिंग करण्यासाठी गेलो। बेसिक शॉपिंग केली आणि तिथून निघालो। आता मात्र देवगडला जायचं होतं। डायरेक्टमध्ये कुठं थांबायचा काही विषयच नव्हता। आता देवगडला खूप वर्षानंतर चालले होते मी, जवळजवळ 6-7 वर्ष किंवा मे बी त्याच्यापेक्षा जास्त झाले असेल। माझ्या लग्नाच्या आधी जेव्हा माझे पप्पा घेऊन गेले होते तेव्हा गेले होते। तेव्हा आणि आत्ताच्या मंदिरामध्ये खूप जास्त बदल झालेला होता। बाहेरची जर का मनच एवढी छान दिसती, त्या आतमधून मंदिर किती सुंदर असेल असंच इमेजिन करत आतमध्ये गेलो। एवढं छान गार्डनिंग वगैरे होतं की बस। पहिल्यांदा ना जेव्हा आम्ही धुळ्याला राहायचो मी माझे मिस्टर, तेव्हा आम्हाला कंटिन्यू वाटायचं का फॅमिलीसोबत फिरावं। बाकीच्यांना जेव्हा हॉटेलमध्ये सोबत जाताना बघायचो, आम्ही जेव्हा हॉटेलमध्ये दोघंच जायचो तेव्हा सगळे लोक शनिवार रविवार फॅमिलीला घेऊन आलेले असायचे आणि आम्ही मात्र दोघंच असायचो। लोकांकडे बघून आम्हाला पण कधीतरी वाटायचं की अरे आपली फॅमिली सोबत पाहिजे, आपण फॅमिलीसोबत पण असं एन्जॉय केलं पाहिजे, बाहेर मस्त फिरायला। मी त्यांना काय माहिती जाऊ का आपण कधी, असं कधी फिरू का? आणि फायनली आता ते असे दिवस आले आहेत की आम्ही आमच्या फॅमिलीला घेऊन सगळे सोबत फिरू शकतोय। आणि आज तर सासरे नाही आहे पण सासूबाई आल्या होत्या आमच्यासोबत। मस्त देवाला प्रसाद वगैरे घेतला आणि इथून पुढं मेन गेट आहे, म्हणजे मेन कमान आहे ही मंदिराची। दत्ताचं मंदिर आहे बाय द वे हे। आणि ननंदबाई माझ्या आज्जा सासूबाई, माझ्या सासूबाई, नंदेची मुलगी आणि आम्ही दोघं पिल्लू, एवढे सगळेजण आलेलो होतो। आणि छान दर्शन वगैरे झाले। गर्दी म्हणजे वाटली तेवढी पण नव्हती, फक्त गाड्या वगैरे होत्या जास्त, पण मे बी ते मस्त जास्त एन्जॉय करायला चाललेले होते। मंदिराच्या आतमध्ये तर दर्शनासाठी एवढी काही जास्त गर्दी नव्हती। आणि हा आतला लुक आहे मंदिराचा। ह्या मेन प्रवेशद्वारातून आतमध्ये एंट्री केल्यानंतर समोर सभा मंडप आहे आणि त्याच्या आतमध्ये डायरेक्ट पुढं दत्ताचं मंदिर आहे। हे मेन दत्ताचं मंदिर आहे। तर आम्ही छान दर्शन वगैरे घेतले। 10 ते 15 मिनिटातच आमचे सगळ्यांचे दर्शन झाले होते। आम्ही मात्र सभा मंडपात बसून घेतलं। सासूबाईंचं काही एकदा दर्शन घेऊन मन नव्हतं भरलं, त्या रिटर्न एक चक्कर मारून आल्या, परत एकदा दर्शन घेऊन आल्या। खरंच म्हाताऱ्या माणसांचं किंवा यांचं भारी असतं ना की देवाला बघून मन नाही भरत, म्हणून परत एकदा दर्शन घ्यायचं। तर असं काहीच त्या परत एकदा दर्शन घेऊन आल्या। त्यानंतर आम्ही समाधीचं वगैरे पण दर्शन घेतलं। समाधी जरा खाली थोडीशी, तिथं जाऊन दर्शन घेतलं आणि आत्ता बाहेर आलो आहे। मागच्या वेळेस जेव्हा माझ्या सासूबाई सासरे आले होते त्यांनी ना शेजारी एक साड्यांचं दुकान होतं, तिथं साड्या घेतल्या होत्या। त्यांना तिथं एक खूप छान साडी भेटली होती एक, आणि आता त्यांना असं वाटलं की तिथं आता परत खूप छान छान साड्या भेटतील म्हणून त्या परत तिथं उचकायला गेल्या। पण आज काय म्हणावे, अशा साड्या त्यांना भेटत नव्हत्या। आम्ही बराच वेळ बघितल्या। दुकानदाराला त्यांनी जवळजवळ निम्मा दुकान खाली घ्यायला लावलं होतं, तरी त्यांना काही साड्या पसंत पडत नव्हता। हा मात्र टेडी माझ्या ननंदबाई पिलूसाठी घेऊन आलेल्या होत्या। आम्ही मात्र निवांत होतो। शेवटी त्यांना ओढून त्या दुकानाच्या बाहेर काढलं आणि गाडीमध्ये येऊन बसलो। पिलू मात्र तिच्या टेडीसोबत एवढी खुश होती ना, तिला वाटत होतं की ती चिंगीच आहे, तिची चिंगू। आणि त्यात हे सगळे तिला म्हटले की ही चिंगू आहे। मग ती पण कन्फ्यूज झाली। ती पण आधीची पण घरी आहे नाशिकला, ती एक चिंगू आणि ही एक चिंगू, अशा डबल चिंगू झाल्या। पण ती खूप खुश होती की तिला आणखी एक टॉय भेटला। तिला सॉफ्ट टॉय ना स्पेशली खूप आवडतात, जे हार्ड आपले भांडी वगैरे असतात किंवा दुसऱ्या जे खेळण्या असतात त्यापेक्षा सॉफ्ट टॉय तिला जास्तच आवडतात। आता रिटर्न निघालो होतो आणि इथून आता जायचं होतं नंदेच्या घरी। नंदेचं घर पण इथून जवळच होतं, तर आता त्यांच्या घरी वगैरे जातो। त्यांचं पण खूप वेळचं चाललं होतं की पटकन चला, पण कसलं मस्त निवांत चाललं होतं आमचं। त्यानंतर गेलो रस्त्यामध्ये थोडासा म्हटलं उसाचा रस वगैरे घेऊन, तर एवढा कडक होता ना, आता वाजले होते 5-5:30, पण असं वाटत नव्हतं, अजून पण ऊन खूप जास्त कडक होतं। आणि ही मॅडम मात्र इतकी शांततेत बसलेली होती। माझ्या नंदेच्या घरी पण मी खूप दिवसानंतर चालले। मागच्या वेळेस जेव्हा गेले होते तेव्हा ही जी दिदू आहे ना, म्हणजे माझ्या नंदेची मुलगी,
तेव्हा त्यांना 7वा महिना चालू होता आणि आम्ही सहज गेलो होतो आणि हिला टेस्ट करायला दिला आहे उसाचा रस, पण तिने टेस्ट पण नाही केला, तसंच लुटून दिला आहे. आणि तेव्हा गेले होते आणि आज आले. हे नंदेचं घर आहे माझ्या. त्यांच्या घरी जायला असं स्पेशल रोड नाही आहे आणि 4 व्हीलरची हाईट कमी असल्यामुळं ट्रॅक्टरचे रस्ते तर 4 व्हीलर गुत्ती, म्हणून आम्ही निम्म्या रस्त्यात गाडीत गेलो होतो आणि निम्म्या रस्त्याने पायीच गेलेलो होतो. त्यानंतर तिथं चहा नाश्ता वगैरे केला आणि तिथून निघालो. त्यांनी मला मस्त अशी एक साडी नेसवली होती. ती साडी, हे बघा ही साडी, ती घातली आणि आलो. घरी आल्यानंतर मात्र दोघींनी मिळून पटकन स्वयंपाक केला. खूप जास्त दमलेलो होतो म्हणून झोपायचं होतं. कालची पण खूप दणदण झाली होती आणि आजची पण. म्हटलं पटकन आवरून झोपू, पण ह्या मॅडमची मस्ती काही संपत नव्हती. बाय द वे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. छान छान व्हिडिओ घेऊन येते मी तुमच्यासाठी. बाय, भेटूया आणखीन एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये.